काही बेसिक फॉर्म्युला मला शिकवावं लागतील तुम्हाला लोकांना. बेसिक फॉर्म्युल्यामध्ये पहिला फॉर्म्युला मला सांगायचं तुम्ही, ए प्लस बी कंसाचा वर्ग फॉर्म्युला बोला. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. त्यानंतर आता सेकंड नंबर, ए मायनस बी कंसाचा वर्ग फॉर्म्युला सांगा. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे आता ह्या दोघांचा उपयोग केली तर वजाबाकी केली. जस्ट इथे साईडला फोकस करा. जर मी तुम्हाला असं विचारलं फॉर्म्युला नंबर 1 ए प्लस बी कंसाचं, इथं प्रूफ चालू आहे, हे परीक्षेत लिहिलं नाही गेलं पाहिजे काहीच, हे माहित पाहिजे आधीपासून. ठीक आहे, ते शिकवते तुम्हाला एक्झामच्या आधीच. ठीक आहे, ए प्लस बी कंसाचा वर्ग मायनस ए मायनस बी कंसाचा वर्ग, याला जर मी सॉल्व्ह केलं तर काय बनतं विथ प्रूफ सगळ्यांनी बघा. आता याचा फॉर्म्युला वाचून दाखवा काय येतो. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, आणि हे मायनस असल्यानंतर थोडं जरा काळजी घ्यायची, निगेटिव्ह माणसांपासून सावध राहायचं आयुष्यात. ठीक आहे, वाचा फॉर्म्युला काय बनतो. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. शाबाश. आता मी काय करणार, तो ब्रॅकेट ओपन करणार. ए स्क्वेअर हे 2ab प्लस बी स्क्वेअर असंच राहू द्या. हे प्रूफ चाललंय, हे बेसिक चाललंय माझं. आता इथं मायनस जसं आतमध्ये जाईल तर निगेटिव्ह माणूस सगळ्यांना बदलून टाकतो. निगेटिव्ह माणूस सगळ्यांना काय करतो, बदलून टाकतो. प्लसला काय करतो, मायनस, मायनसला काय करतो, प्लस. चला आता हा मायनस साईन इथे गेला, काय बनलं इथं मायनस ए स्क्वेअर मायनस मायनस प्लस 2ab, आणि हा मायनस गुणिले प्लस केला तर मायनस. म्हणजे त्यांनी ह्या तिघांची चिन्ह बदलून टाकली. याला मायनस केला, या मायनसला प्लस केला, आणि प्लसला काय केला, मायनस. त्याच्यामुळे काय घडतं, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कॅन्सल. आणखीन सांगा, बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल, आणि हा 2ab आणि हा 2ab दोघं प्लस मध्ये आहेत. मग 2 आणि 2 किती होईल, 4ab. तर एक लक्षात असू द्या, हा फॉर्म्युला लिहिताना नावं टाका. इथे याला एक नाव द्या, ए सेम पद इथं आलं, याला एक नाव द्या परत. ए 17/69 ला एक बी नाव द्या, आणि याला परत बी नाव द्या. हे दोन नावं दिल्यानंतर आपल्याला लक्षात काय येते माहितीये का, की सर पहिल्यांदा ए प्लस बी कंसाचा वर्ग असं काहीतरी बनताना दिसतं इथं. ए प्लस बी कंसाचा वर्ग मध्ये मायनसचं मायनस, आणि इथं काय बनतं सांगा रे बाबांनो, ए मायनस बी कंसाचा वर्ग. आता कोणत्याही पद्धतीने इथं प्रूफ नकोय आपल्याला, शॉर्टकट आहे 4ab. 4ab म्हणजे 4 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. लिहायचं 4चं 4 गुणिले ए ची किंमत म्हणजे पहिल्या पदाची किंमत 4.1/17. डायरेक्ट तुम्ही त्याला कन्वर्ट करून लिहू शकता, पण मी सध्या दाखवतोय, स्टेप वाढवतोय. एक मिनिट सांगा किती आहे, 17/69. याच्या पुढच्या स्टेपला आन्सर आलंच पाहिजे आपलं. ठीक आहे, 4चं 4 गुणिले, आता हे सॉल्व्ह करा. 17 चोक किती, 17 चोक 68, आणि एक किती आला 69. मग इथं 69/17 आला, आणि ह्या साईडला किती आला 17/69. काय होईल रे बेटा, कॅन्सल होईल ना ते, करा कॅन्सल करा. 17 कॅन्सल, 69 कॅन्सल, काय राहिलं सांगा, 4. पर्याय नंबर बोला 4. आणि ऐका ना, हे